कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे। राहतात न्यायालयात आज सुनावणी होईल। शिर्डीतील जमीन फसवणूक अवैध सावकारी प्रकरणात कल्पना खरात ही आरोपी आहे। अशोक खरात, कल्पना खरातसह इतर 3 आरोपींचा समावेश आहे। 2 आरोपी आधीच अटकेत आहेत तर कल्पना खरात मात्र अद्यापही फरार आहे। अटक टाळण्यासाठी कल्पना खरातचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज आहे। अटकपूर्व जामिनाला शिर्डी पोलीस विरोध करणार आहे। आता या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून। जयेश, आज कल्पना खरात संदर्भात ही सुनावणी पार पडेल, काय अधिक अपडेट? जयेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा, कल्याणी निश्चित। जयेश, आज कल्पना खरात संदर्भात ही सुनावणी होणार आहे, काय अधिक माहिती? नक्कीच कल्याणी जर बघितलं तर संदर्भात आहेत अनेक वेगवेगळे प्रकार जे आहेत ते समोर येत असताना 31 मार्च येथे शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये जे आहेत तर त्यांनी आर्थिक फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा जो आहे बंधू खरासह प्रकरणामध्ये दाखल करण्यात आला। या प्रकरणात सध्या पोलिसांच्या अटकेला त्याला 14 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे। मात्र या दरम्यान जे आहेत जी कल्पना खरात या जी आरोपी आहे, मुख्य आरोपी पैकी आहे, तर ती अद्यापही फरार आहे। आणि एकंदरीत बघितलं तर शिर्डीकडून 1 एप्रिल रोजी लुकआउट नोटीस जी आहे ते कल्पना खरात विरोधात जी आहे ती जारी करण्यात आलेली। मात्र या दरम्यान कल्पना खरातच्या पूर्व जामीन करता त्यांच्या वकिला हाता न्यायालयामध्ये जे आहे। निश्चित जयेश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे या सुनावणीत काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे।